शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चा फक्त मीडियात आहेत असं नितीन सरदेसाई म्हणतात। मनसे किती जागा लढवणार हे राज ठाकरे ठरवतील। राज ठाकरेंकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय। मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या मेळाव्याचं आयोजन असं म्हणता येईल, एकूण तयारी नाही असं नाही। पक्षाचे अशा पद्धतीचे कार्यक्रम हे वारंवार सुरू असतात, त्याच्याशी लोकसभा निवडणूक किंवा ह्याचा काही संबंध नाही। अशा पद्धतीच्या शिबिरांचं आयोजन वेळोवेळी विविध ठिकाणी केलं जात असतं, त्यातलाच एक भाग आहे। मनसेची नेमकी काय तयारी सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती? काय उमेदवार निश्चिती किंवा या सगळ्या पुढच्या काळात काय? बहुसंख्य मतदारसंघामध्ये आढावा घेण्यासाठी आमचे निरीक्षक नेमलेले आहेत आणि त्या निरीक्षकांनी जाऊन वेळोवेळी ते राजसाहेबांकडे अहवाल त्यांचा देत आहेत। आणि आपल्याला सर्वांना कल्पना असेल की त्या सगळ्यांचा अहवालावरती विचार करून राजसाहेब योग्य तो निर्णय योग्य वेळी जाहीर करतात। आता किती जागा मनसे लढवणार लोकसभेच्या? काही मी तुम्हाला आताच सांगितलं की आढावा अनेक मतदारसंघांचा निरीक्षकांनी घेऊन त्याचे अहवाल ते वेळोवेळी राजसाहेबांना देत आहेत आणि त्याच्यावरती काय करायचं पुढे याचं मार्गदर्शन राजसाहेबच करतील। त्या बाबतीत आम्ही काहीही बोलू शकत नाही। चर्चा ही पण सुरू आहे की एकनाथ शिंदे गटासोबत मनसेची युती होईल मुंबई सारख्या ठिकाणी, कारण की भेटीगाठी वाढलेल्या आहेत। या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे, तसं काही होऊ शकतं? नाही, या मीडियामधले चर्चा आहेत त्याला मी उत्तर देणं योग्य होणार नाही। आमच्या पक्षामध्ये अशा पद्धतीचे कुठलेही निर्णय जे असतात, उमेदवार निवडणूक कुठली लढवायची कुठे लढवायची हे सगळे सन्माननीय राजसाहेब घेत असतात। त्यामुळे त्यांच्याकडून जी माहिती मिळेल तीच अधिकृत, बाकीच्या सगळ्या चर्चा सुरू आहेत त्या केवळ माध्यमातून चर्चा आज सुरू आहेत। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश मोरसे, TV9 मराठी, पुणे।